नमस्कार मंडळी, आज माझं वर्क फ्रॉम होम होतं, पण तरीसुद्धा मी आत्ता चाललेले आहे. संध्याकाळीचे 4 वाजलेले आहेत आणि मी चाललेले आहे दिनांक सेंट्रलला. कारण की आमच्या ऑफिसचा जो एक कलिग आहे त्याला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं आहे. त्यामुळे तो आमच्या टीमला डिनर पार्टी देणार आहे. खरं तर मी सकाळी ऑफिसला गेले असते तर मला दिनांक सेंट्रलला जायला फक्त अर्धा तास लागला असता. पण माझ्या टीममधलं कोणीच येणार नव्हतं, मग मी जाऊन काय करू. आणि इथे काम करण्याचा असा पण एक फायदा आहे की तुम्ही थोडंसं लवकर लॉग ऑफ करू शकता. सो मी 3 वाजताच लॉग आउट केलं होतं. माझ्या टीम मेंबर्सला माहिती आहे की मला ट्रॅव्हल करायला थोडा वेळ लागणार आहे. सो चालून जात आहे. संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत आणि आमच्याकडे सूर्यास्त व्हायला आलेला आहे. आणि तो सूर्यास्त किती सुंदर दिसतोय तो बघा एकदा तुम्ही, किती मस्त दिसतंय. माझ्या घरापासून दिनांक सेंट्रलला जायला 1.5 तास लागतो. दिनांक सेंट्रलला पोहोचल्यानंतर बघा इकडे सगळीकडे फुल ऑन लाइटिंग केलेली आहे. क्रिसमसचा माहोल आहे आणि इतकं सुंदर वाटतं हे शहरसुद्धा. संध्याकाळी 5 वाजता हॉटेलमध्ये भेटायचं असं आमचं ठरलं होतं. मला थोडा पोचायला उशीर झाला. मी 5:10 पर्यंत पोहोचले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डच कलिग सोडले तर बाकी सगळ्या नॅशनॅलिटीची लोक उशिराच आली होती. दिनांक सेंट्रलपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या लेबनीज रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत. 10 लोक असतील तर यांच्याकडे स्पेशल मेन्यू आहे, ज्यामध्ये सगळ्यात आधी तर ते कोल्ड स्टार्टर देतात. हे सगळे जे स्टार्टर होते ते काइंड ऑफ सॉसेस होते आणि ते तुम्हाला रोटी बरोबर खायचे होते. आणि हे रेड कलरचं जे सॉस होतं ते थोडंसं तिखट होतं, आपल्यासाठी नाही पण इथल्या लोकल लोकांसाठी. या प्रत्येक स्टार्टरचं, प्रत्येक डिशचं काही ना काहीतरी वेगळं नाव आहे. पण हे जे तुम्हाला दिसतंय ना इथे, हे नाचणीचं पापडसारखं मला लागलं. तर हे सगळे स्टार्टर कोल्ड होते पण चवीला मात्र एक नंबर होते. मला खूपच आवडलं. अगदी फ्लेवरफुल स्टार्टर होते हे. त्यानंतर आले हॉट स्टार्टर. या हॉट स्टार्टरमध्ये फलाफल, बेक्ड कॉलीफ्लावर, स्प्रिंग रोल, सगळे चीजी आयटम्स आणि हे लॅम्ब आणि चिकनचं कॉम्बिनेशन होतं. मला एक आश्चर्य वाटलं ॲक्च्युली की यांच्याकडे इतक्या साऱ्या प्रकारचे व्हेज आयटमसुद्धा आहेत. आणि ही आहे बटाट्याची भाजी जी आपण घरी बनवतो तशी. दोन्ही प्रकारचे स्टार्टर खाल्ल्यानंतर अजिबातच आमच्या पोटामध्ये जागा नव्हती. पण त्यानंतर आला मेन कोर्स आणि त्याची सुद्धा क्वांटिटी भरपूर होती. मला तर व्हेजमध्ये अनेक भेंडीची रस्सा भाजीसुद्धा आणून दिली. राईस सोबतच इथे स्टार्टर सारखेच काही मेनू होते जे आपल्याकडे मुघलाई डिशेस असतात ना तसेच होते, ज्यामध्ये लॅम्ब चॉप, चिकन टिक्का असे काही पदार्थ होते. आणि हे सगळंच अतिशय चवीला चांगलं होतं. आणि हे रेस्टॉरंटसुद्धा आम्ही आल्यापासून इतकं फुल होतं, प्रचंड गर्दी होती आणि कायमच बुक करून तुम्हाला जावं लागतं. त्यानंतर डेझर्ट्स आले आणि त्या डेझर्ट्समध्ये सगळे जे आयटम होते ना ते टर्किश बकलावा जर तुम्ही खाल्ला असेल तर त्याच प्रकारचे होते, अगदी साखरेमध्ये डिप केलेले, जे अतिशय गोड होते. यामध्ये एक ड्रायफ्रूटची बर्फीसुद्धा होती जी मला खूपच आवडली. इतक्या प्रकारचं वेगवेगळं फूड ट्राय केल्यानंतर गप्पा मारत मारत इतका वेळ निघून गेला की रात्रीचे 8:30 वाजले आणि घरी जायची वेळ झाली. क्रिसमस हॉलिडेजच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्यानंतर मी मात्र माझ्या ट्रेनसाठी पळाले. थँक्स फॉर वॉचिंग.